पदार्थ तुम्ही करणार त्याचं नाव काय? पहिली डिश आहे ती खतखते. काय? खतखते. खदखदे? हा, ही मनात असते आमच्या. खदखद. खतखते. आणि दुसरी जी आहे ती तिवळ. अच्छा. एरवी आपल्याला बायकोने मनासारखा स्वयंपाक केला नाही तर मनामध्ये जी असते ती खदखदे, पण ही खदखदे वेगळी आहे, हा पदार्थही वेगळा आहे. गौरवजींकडनं बघूया, लागणारं साहित्य घेऊन या प्लीज. खदखदेचं साहित्य आपल्या समोर आहे. हो हो ना? बरं, गौरव देसाई तुमचं नाव, तुम्हाला लाडानी लोक काय म्हणतात? गौरव म्हणतात, पण कॉलेजमध्ये माझ्या मित्रांनी जीडी हेच नाव ठेवलं. माझ्या अगदी मनात आलं होतं की मी तुम्हाला जीडी म्हणावं. जीडी हेच नाव ठेवलं होतं जे मित्रांनी ठेवलं होतं. कारण ते कसं गोव्याचा एक पोरगा आलाय तर ते जीडी भाई अभी आपण खतखदे बनवलेले आहे ना. खतखदेसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये हिरवळही आहे, सगळे कलर्स आहेत. येस. जर आम्हाला साहित्य विस्ताराने सांगा. हो, खतखतेसाठी लागणारं साहित्य आहे गाजर, वांगी, रताळे, भोपळा, शेवग्याची शेंग, कच्ची केळी, ड्राय रेड चिली, बटाटा, भिजवलेली तूर डाळ, खोबरे, रेड चिली पावडर, हळद, कोकम, काळी मिरी, मीठ आणि त्रिफळ. वा, फारच छान. सगळं साहित्य पौष्टिक आहे. खतखतेची स्पेशालिटी हीच आहे की त्यामध्ये असे स्पेसिफिक भाज्या अशा पर्टिक्युलरच जात नाहीत. सीझनल भाज्या जे काय असतील ते यूज केले जातात. छान. कणीस पण वापरतात, नंतर सुरण वापरतात. अरे वा. चला, खतखदेसाठी लागणारं साहित्य तुम्ही पटापट लिहिलेलं असेल. कृती आम्हाला झटाझट करायची आहे. काय करायचंय पहिल्यांदा? सो पहिले आपल्याला हे भाज्या चिरून घ्यावे लागतील. वा, पहिल्यांदा काय? गाजर. गाजर. शेफ म्हणून काम करताय ना तुम्ही? बर. एखादा अनुभव? माझा पहिला एक्सपिरियन्स होता. जबाबदारी मोठी होती. येस. घरातली जबाबदारी कोणाकडे असते? ती वाईफ. पण कधीतरी चेंज म्हणून हा. आज तू करणार आहे जीडी, असं होत नाही? हा, म्हणजे तिला जर कॉन्टिनेंटल खायची इच्छा झाली तर ते मी बनवतो, आणि घरगुती खायची इच्छा झाली की मग ती ती करते. बनवते. छान कॉम्बिनेशन. पण तिला माझ्या हातचा चहा आवडतो. अरे बापरे. जास्त करून. वा. पुढे काय करायचं? आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं घ्या मग. कशात? कुकर मध्ये? कुकरमध्ये. आता ह्याच्यात आपण आधी तूर डाळ घालणार आहे. हा, किती वेळ भिजवली तूर डाळ? ही तरी 5 ते 6 तास भिजवली होती. बाबो. भाज्यांच्या फोडी. भाज्यांच्या फोडी तूर डाळी बरोबर छान कुकर मध्ये शिजवायला ठेवा. त्याच्यासोबत आपण हळद घालणार आहे, मीठ, जेणेकरून ते भाज्या शिजताना त्याच्यातच ऑलरेडी मिठाची टेस्ट येऊन जाईल. बस, परफेक्ट. पुरे का? हो. आणि कोकम. वा, हे अस्सल गोव्याचं आहे ना? हो. कोकणातलं. 5 ते 6. 5 ते 6. बस 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 बस. पुरे. येस. मस्त, छान. जीडी, अभी क्या करेंगे दोस्त? ह्याच्यात आणखी थोडं पाणी घालून कुकर हे भाज्या शिजवून घ्यायच्या.